मराठी, ते धडक ते धडक. अजीम शान शहंशाह, अजीम शान शहंशाह, फरमानवा हमेशा हमेशा सलामत रहे. तेरा हो क्या बयां, तू शाने हिंदुस्तान, हिंदुस्तान तेरी जान, तू जाने हिंदुस्तान. मरहबा ओ मरहबा, मरहबा ओ मरहबा. आमचे मार्गदर्शक खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, गतिमान नेतृत्व, माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संजय शेठ रावताळे, शहराध्यक्ष व स्टेट अध्यक्ष NHRP फोरम राजमंड्री आंध्र प्रदेश, अध्यक्ष ह्युमन राईट्स सिव्हिल राईट्स अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल राजमंड्री, सेक्रेटरी दक्षिण भारत पाँडेचेरी आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश साऊथ इंडिया ऑर्गनायझेशन, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजमंड्री, माननीय अधिराज भोसले, माननीय संग्राम चव्हाण, माननीय विशाल शिंदे, माननीय राहुल चव्हाण, माननीय अमित रावताळे, माननीय राजदीप सावंत, माननीय गणेश सावंत, माननीय शरद रावताळे, माननीय संतोष रावताळे, माननीय संभाजी सावंत, माननीय विजय सावंत, माननीय सचिन रावताळे, माननीय गोरख नलवडे, माननीय अशोक महापुरे, माननीय बापूराव पारसे, माननीय सुरेश करडे, माननीय सचिन सूर्यवंशी आणि सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ घानवड तालुका खानापूर. माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर, हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. आमचे नेते आणि आधारस्तंभ तसेच रणझुंजार आणि दमदार व्यक्तिमत्व, खानापूर मतदारसंघाचा बुलंद आवाज, माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक साई ट्रेडर्स अँड कन्स्ट्रक्शन विटा, प्रोप्रायटर माननीय श्रीकांत कोरटे, माननीय समीर शेख. नोकरीचे आमिष दाखवून महिलेला मोठा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. सरकारी नोकरी लावतो असे सांगत महिलेची तब्बल 22 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी माहुली येथील एकासह तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी सुनीता सदाशिव काटे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 22,27,500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुनीता सदाशिव काटे वय 48 राहणार बोबडेवाडी लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणी रियाज मुलानी राहणार माहुली, विशाल देसाई राहणार चंदगड तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर आणि हिरा नामदेव पवार राहणार मुंबई या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 8 एप्रिल 2022 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आरोपींनी संगनमत करून फिर्यादी सुनीता काटे यांचा मुलगा सूरजला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी विशाल देसाई याच्या बँक खात्यावर 3 लाख रुपये तर हिरा पवार याच्या खात्यावर व रोख स्वरूपात 19,27,500 रुपये असे एकूण 22,27,500 रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादी काटे यांनी केला आहे. मात्र पैसे घेतल्यानंतरही सूरज याला सरकारी नोकरी मिळवून दिली नाही. तसेच वारंवार मागणी करूनही रक्कम परत न करता टाळाटाळ करण्यात आली. उलट तुला काय करायचं ते कर, मी पैसे परत देणार नाही, पोलिसांकडे तक्रार दिलीस तर तुला ठेवत नाही अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादी काटे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.